जय शिवराय मंडळी, मी आत्ता उभा आहे श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी। इतिहासकारांनी बखरकारांनी सर्वाधिक अन्याय केलेली व्यक्ती म्हणजे कवी कलश। छत्रपती संभाजी महाराजांना शेवटच्या क्षणापर्यंत सोबत करणारे कवी कलश यांच्यावरती इतिहासकारांनी कायमच बदनामीकारक आरोप केले आहेत। त्यांचा खरा इतिहास पुढे पोहोचू दिला नाही। कवी कलश हे मूळचे कनोजी ब्राह्मण मथुरेस असताना आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा संभाजी महाराजांना तिथे केशव भट्टांकडे ठेवलं होतं, तिथे पहिल्यांदा कवी कलशांशी त्यांची ओळख झाली। पुढे औरंगजेबाच्या राजवटीमध्ये जुलमाला कंटाळून जेव्हा विद्वान लोक हे दक्षिणेत यायला लागले, त्यामध्ये कवी कलशांचा समावेश होतो। कवी कलशांच्या ब्रिज भाषेतील काव्यांचा संभाजी महाराजांवरती मोठा प्रभाव होता। ते पराक्रमी तर होतेच, त्याप्रमाणे उत्कृष्ट रणनीतिकार सुद्धा होते। पोर्तुगीजांच्या सास्तिबारवरील मोहिमेनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशांना हे कुलमुक्त्यारपद केलं आणि छोट्या मोठ्या गोष्टीत ते त्यांचा सल्ला घेऊ लागले। त्यामुळे अष्टप्रधान मंडळाचा खूप जळफळाट झाला आणि त्यांनी त्यांची बदनामी सुरू केली। छत्रपती संभाजी महाराजांना कवी कलश गूढ विद्या शिकवतो, तसंच त्यांना मदिरेचीही सवय लावतो, असे घाणेरडे आरोप त्यांच्यावरती त्या काळी करण्यात आले। पुढे जाऊन जेव्हा खासा औरंगजेब स्वराज्यात उतरला, तेव्हा संगमेश्वर या ठिकाणी शंभूराजांनी कवी कलशांबरोबर एक बैठक घेतली। काही निवडक माणसं तिथं त्यांच्या सोबत होती, पण फितुरीने घात केला आणि मुकरब खानाने तिथे संगमेश्वर या ठिकाणी त्यांना दोघांना अटक केली आणि धर्मवीरगड पेडगाव येथे त्यांना पहिल्यांदा आणण्यात आलं। तिथेही त्यांचे हाल करण्यात आले। तिथून तुळापूर या ठिकाणी जिथे औरंगजेबाची छावणी होती, इथे त्यांना आणलं। इथेही कैक दिवस त्यांच्यावरती अत्याचार झाले आणि शेवटी त्यांची इथे निर्घृण अशी हत्या करण्यात आली। इतिहासामध्ये खूप सारी मैत्रीची उदाहरणं दिसतात, जसं कृष्ण सुदामा आहे, प्रभू श्रीराम सुग्रीव आहे। आधुनिक जगात तशी मैत्रीची उदाहरणं फारशी दिसत नाहीत, परंतु छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची मैत्री अजरामर होईल यात काही शंका नाही। जय शिवराय, जय शंभूराजे।